तीन अपत्य असल्याची तक्रार शालेय शिक्षण मंडळाकडे 4 वर्षापासून कारवाईला होत आहे विलंब. बघा काय आहे प्रकरण. शालेय शिक्षणाच्या कडे असलेल्या 3 अपत्य संबंधात तक्रारीचे ग्राफीण वर्ल्ड न्यूजवर. मी केशव रामन बघा. मधला पोस्ट हर्सुल तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर. कैलास धर्माजी चौके काय करतात हे? ते शिक्षक आहेत. कुठे? संत नकाजी महाराज नमस्कार, मी राकेश केशव नावरे. संबंधित विषयासंदर्भात 12/4/2022 पासून आत्तापर्यंत मान्य प्रधान शिक्षण सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य, मान्य आयुक्त शिक्षण, मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, मान्य विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर, मान्य आयुक्त विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर, मान्य मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर यांच्याकडे श्री कैलास धर्माजी चौके यांची 12/4/2022 पासून आजपर्यंत 4 वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा तक्रार निकाली लागली नाही. संबंधित श्री कैलास धर्माजी चौके यांना 3 अपत्य असल्यामुळे आपण तक्रार केली. 4 वर्ष होऊन लागलेली नाही. त्या संदर्भात हे शिक्षण अधिकारी यांचे ऑर्डर्स आहेत, इन्स्ट्रक्शन आहेत. त्या इन्स्ट्रक्शननुसार अजूनपर्यंत मुख्याध्यापक यांनी कारवाई केली नाही. त्यामुळं शिक्षणाधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करण्याबाबत शिफारस केली. या संदर्भात शिक्षण उपसंचालक यांचे इन्स्ट्रक्शन आहेत. 11 मार्च 2024 या संदर्भात त्यांनी कारवाई मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करेल असं रिकमेंडेशन मागितलं शिक्षणाधिकाऱ्यांना. 23 एप्रिल 2024 अंतिम संबंधित मुख्याध्यापकाला अंतिम संधी देण्यात आली. – 19 सप्टेंबर 2024 पत्र आहे आपलं. 2/8/2024 सुनावणी झाली संबंधित विषयावर. त्या संदर्भात 15 दिवसात कारवाई करण्याचे आज निर्णय दिला असून सुद्धा आज 19/9/2024 पासून आज 3/6/2024 होत आहे. तरी शासनाकडून कारवाई विलंब होत आहे. याचं काय असं त्यांनी स्पष्ट करावं प्रशासनाने. कारवाई न झाल्यास पुढील पाऊल काय राहील? कारवाई न झाल्यास 2 दिवसात कारवाई न झाल्यास आपण सर्व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागू. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित सर्व अधिकारी राहतात. माझं नाव उदय कैलास चौके आहे. हे त्यांचे प्रकरण आहे जे टीचर आहे चौके, हे आपले कोण आहेत? माझे वडील आहे. तुमची आई मोठी आहे की 2 नंबर आहे? माझी आई मोठी आहे. आणि तुम्हाला सोडून त्यांनी तुमच्या आईला सोडून लपून लग्न दुसरं केलं आणि त्यांना 2 मुलं आहेत. त्यांना 2, एक मुलगी एक मुलगा आहे. आणि ते कोणाला त्यांनी शासनाला माहिती दिली नाही आहे. नाही, लपून लग्न केलं, लपून ठेवलंय त्यांनी. इथे लिहिलेलं आहे, शासनाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. दोन्ही मुलं किती मोठे? याच्या सर्वांचे वय जन्मतारखी सहित सांग. नाव सांग. हिमांशूचं 18/10/2018 जन्म झालाय अच्छा. आणि लावण्याचं 27/5/2014 जन्म.